विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपली शाळा जी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण आदिवासी विकास विभागमधली चौकीदार पदासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. यामध्ये आपण इम्पॉर्टंट टॉपिक घेतलेले आहेत, रिपीटेड प्रश्न झालेले आहेत मित्रांनो, हे सर्वच्या सर्व. यामध्ये आदिवासी संस्कृती, महाराष्ट्र भूगोल, भारतीय इतिहास, राज्यघटना आणि मराठी शब्दसंग्रह. मित्रांनो, मराठी ग्रामरवर जेवढे काही रिपीटेड प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व या क्लासमध्ये घेतलेले आहे. IMP क्वेश्चन आहे, त्यामुळे हा सर्वच्या सर्व क्लास पूर्ण पहा. मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल देखील आहे, ते देखील जॉईन करून घ्या. मित्रांनो, जेवढे जास्तीत जास्त क्लास बनवणं होईल तेवढे मी बनवणारच. सोबतच एक्स्ट्रा मित्रांनो PDF सुद्धा मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देणार आहोत. मित्रांनो, या अगोदरचे तुम्ही 2 महत्त्वपूर्ण क्लास बघितले नसेल चौकीदार पदाचे, तर ते तुम्ही आताच आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्याची लिंक दिलेली आहे, तिथून देखील हे क्लासेस बघू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक देखील मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर मी जास्तीत जास्त PDF अपलोड करण्याचा प्रयत्न करील ह्या क्लासच्या व्यतिरिक्त देखील, जेणेकरून तुम्हाला तलाठी भरतीसाठी त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. ठीक आहे मित्रांनो, आजचे हे जेवढेही काही टॉपिक आहेत ना मित्रांनो, हे सर्वचे सर्व रिपीटेड असणार आहे. त्यामुळे एक पण प्रश्न यामधला मिस करू नका, जेणेकरून तुमचं मित्रांनो पेपरमध्ये सर्वात जास्त प्रश्न येण्याची शक्यता होईल. ठीक आहे मित्रांनो, बघूया आजचा महत्त्वपूर्ण प्रश्नसंच. यामध्ये लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, नंदुरबार. पर्याय क्रमांक ब, नंदुरबार. नंदुरबार हा जिल्ह्यामध्ये लोकसंख्येचे मित्रांनो आदिवासी लोकसंख्येचे जे प्रमाण आहे ते सर्वाधिक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द खालीलपैकी कोणता होईल? मित्रांनो, प्रश्नामध्ये लक्ष देत चला. असलेला, नसलेला अशा प्रकारचे तुमचे जे प्रश्न असतात ते मित्रांनो परीक्षेमध्ये मार्क खात असतात. ठीक आहे मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक डी, वायस. वायसमध्ये काय होते मित्रांनो? कावळा. वायस म्हणजे होते कावळा. ठीक आहे मित्रांनो, तर कमळमध्ये कमळचे समानार्थी शब्द आहे राजीव, पद्म, त्यानंतर पंकज. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा जो प्रदेश आहे हा कोणत्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे? प्रश्न फार महत्त्वाचा आहे, IMP आहे, तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, वाघ या प्राण्यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणून देखील ओळखला जातो. ठीक आहे मित्रांनो, चिखलदऱ्यामध्ये येते, अमरावती जिल्ह्यामध्ये येते. मेळघाट हा महाराष्ट्रातील मित्रांनो पहिला घोषित केलेला व्याघ्र प्रकल्प आहे. हा देखील पॉईंट नोट करून ठेवचा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक चौथा आहे, कपाळ मोक्ष होणे या वाक्प्रकाराचा योग्य अर्थ काय आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, खूप वेळा हा परीक्षेमध्ये आलेला आहे. मित्रांनो, आपली शाळा जीकेला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल ना तर आत्ताच करून घ्या. त्यासोबत मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. त्यावर या सर्व क्लासची मी फ्री PDF अवेलेबल करून दिलेली आहे. मित्रांनो, यापूर्वी आपले 2 क्लास झालेले आहेत मॅरेथॉनचे. कशाचे? तर आदिवासी विकास भरतीसाठी. जे जर तुम्ही आतापर्यंत बघितले नसेल ना मित्रांनो, ते आपल्या आत्ताच चॅनलवर जाऊन बघून घ्या किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्याची लिंक मी दिलेली आहे, तिथून देखील ते 2 क्लास तुम्ही करून घेऊ शकता. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, मरण पावणे. कपाळमोक्ष होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे मित्रांनो? मरण पावणे. ठीक आहे मित्रांनो, कपाळमोक्ष होणे म्हणजेच मृत्यू ओढावून घेणे किंवा मरण पावणे. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, 29 ऑगस्ट. 29 ऑगस्ट आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. मित्रांनो, प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला. सोबतच तुमची परीक्षा मित्रांनो प्रश्न आवडत असेल ना तर लाईक करत चला. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखा. मी जास्तीत जास्त आपल्या टेलिग्रामवर PDF अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला आदिवासी विकास भरतीसाठी जे चौकीदार पदाचा फॉर्म भरलेला आहे ना तुम्ही, त्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव तुमचा त्याच्यावर होईल. ठीक आहे मित्रांनो, त्यासाठी तुम्ही आत्ताच आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या.
तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे मित्रांनो शुद्ध शब्द ओळखा म्हणते शुद्ध शब्द. ठीक आहे मित्रांनो शुद्ध शब्द. तर मित्रांनो शुद्ध शब्दामध्ये लक्षात ठेवा आशीर्वाद हा जो शब्द आहे ना मित्रांनो हा खूप वेळा परीक्षेला आलेला आहे. हा खूप IMP प्रश्न आहे. नोट करून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये. तिसरा म्हणजे हे पण कट झालं हे पण कट झालं आणि हे पण कट झालं. उरलं पर्याय क्रमांक B आशीर्वाद. ठीक आहे मित्रांनो ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल आशीर्वाद. ठीक आहे. जी मित्रांनो आशीर्वादमध्ये जे शीची विलंटी असते ना ते दीर्घ असते. ठीक आहे मित्रांनो दीर्घ असते. हा पॉईंट लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7 आहे भिल्ल या आदिवासी जमातीची मुख्य वस्ती प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते. ठीक आहे मित्रांनो हा अशा प्रकारचा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक C खानदेशमध्ये. खानदेशमध्ये. ठीक आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील खानदेश भागात आपल्याला भिल्ल जमाती आहे मित्रांनो प्रामुख्याने आढळून येते उत्तर भारतामध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे राजा या शब्दाचे अनेक वचनी रूप खालीलपैकी कोणते होईल. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राजाचे अनेक वचन काय होईल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक B राजा. राजाचे अनेक वचन हे राजाचं होते. मित्रांनो लक्षात ठेवा राजा हा जो शब्द आहे ना हा दोन्ही वचनात सारखाच असतो. मित्रांनो उदाहरणार्थ जर बघितलं एक राजा आणि अनेक राजे. एक राजा एक पण राजाच आहे आणि अनेक पण राजेच आहे. ठीक आहे मित्रांनो राजाच आहे. आपण राजे म्हणू शकत नाही फक्त राजाच म्हणा लागेल. ठीक आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 आहे कोणत्या मराठी संताने भारूड हा काव्यप्रकार लोकप्रिय केला. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक C. पर्याय क्रमांक C संत एकनाथ महाराजांनी भारूड हा जो आहे काव्यप्रकार लोकप्रिय केला. मित्रांनो संत एकनाथांची लोकशिक्षणासाठी रचलेली भारुडे अत्यंत प्रसिद्ध आहे. हा देखील पॉईंट तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट करून ठेवा. ठीक आहे मित्रांनो. प्रश्न आवडत असेल ना मित्रांनो तर लाईक करत चला. तुमच्या मित्रांना देखील ज्यांनी कोणी आदिवासी विकास भरतीचा फॉर्म भरलेला आहे ना मित्रांनो त्यांना हा क्लास शेअर करा. यामध्ये खूप जास्त आपण तुम्हाला क्वालिटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्नांची क्वांटिटी जबरदस्त आहे मित्रांनो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपण हलगर्जी केलेली नाही आहे. हा पॉईंट लक्षात ठेवजा तुम्ही. तुमच्या मित्रांना जेव्हा पाठवसाल ना तुम्ही तुमचे मित्र पण हेच म्हणेल की ह्या क्लासमध्ये जे प्रश्न घेतलेले आहेत ते जबरदस्त क्वालिटीचे आहेत. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 10 आहे ज्या गावाच्या बोरी त्याच गावाच्या बाभळी या म्हणीचा अचूक अर्थ कोणता. मित्रांनो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक A एकाच गावातील लोकांना एकमेकांचे वर्तन चांगले ठाऊक असते. ज्या गावाच्या बोरी त्याच गावाच्या बाभळी. म्हणजेच काय एका गावातले जे लोक असतात ना त्यांना एकमेकांचे वर्तन माहीत असते. ठीक आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11 आहे कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. IMP आहे. खूप वेळा परीक्षेमध्ये देखील आलेला आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक B सातारा. सातारा जिल्ह्यामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प येथे खूप प्रसिद्ध प्रकल्प आहे महाराष्ट्रामधला. सोबतच एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा की कोयना धरणालाच मित्रांनो कोयना धरण आहे यालाच आपण भाग्यलक्ष्मी देखील म्हणतो. ठीक आहे मित्रांनो. जे प्रश्न क्रमांक 12 आहे निसर्ग या शब्दाचे लिंग ओळखा. निसर्ग या शब्दाचे लिंग ओळखा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. निसर्गाचे लिंग काय होईल मित्रांनो सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. निसर्गाचे लिंग होईल मित्रांनो पुल्लिंग. ठीक आहे मित्रांनो पुल्लिंग. निसर्ग हे पुल्लिंगमध्ये येते. ठीक आहे. निसर्गाला आपण ते निसर्ग म्हणतो काय नाही. ती निसर्ग म्हणतो काय नाही मित्रांनो. आपण निसर्गाला म्हणतो तो निसर्ग. ठीक आहे मित्रांनो. त्यामुळे ह्याला आपण पुल्लिंग असेच म्हणतो. प्रश्न क्रमांक 13 आहे लोकसभेत निवडून येण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती वर्ष असावे लागते. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक B 25 वर्षे. 25 वर्षे. ठीक आहे. लोकसभेतून निवडून येण्यासाठी उमेदवाराचे वय किती असणे गरजेचे आहे 25 वर्षे. यामध्येच एक पॉईंट आणखी नोट करून ठेवा की मित्रांनो लोकसभेसाठी तर 25 वर्ष आवश्यक आहेच. त्यासोबत राज्यसभेसाठी मित्रांनो 30 वर्षे आवश्यक असते. ठीक आहे. 30 वर्षे आवश्यक असते. राज्यसभा झालं स्थायिक लोकसभा झालं अस्थायी. ठीक आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14 आहे उदार या शब्दाचे भाववाचक नाम खालीलपैकी कोणते होईल. ठीक आहे. उदार या शब्दाचे भाववाचक नाम अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक C. पर्याय क्रमांक C उदारता आणि औदार्य हे दोन्ही भाववाचक नामच आहे. ठीक आहे मित्रांनो.
प्रश्न क्रमांक 15 आहे, नळदुर्ग हा ऐतिहासिक किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपली शाळा जीकेला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्व प्रकारची फ्री PDF अवेलेबल करून देणार आहोत मी तुम्हाला आदिवासी विकास भरतीसाठी. ते आताच जॉईन करून घ्या. तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा महत्त्वपूर्ण क्लास शेअर करा. या अगोदरचे 2 क्लास पाहण्यासाठी आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा की आपल्या यूट्यूब चॅनलच्या चॅनल पेजमध्ये जाऊन देखील तुम्ही बघू शकता. ठीक आहे मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, उस्मानाबाद, ज्याला आपण धाराशिव असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 16 आहे, शिवाजीने लढाई जिंकली या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोगवर खूप प्रश्न महत्त्वाचे विचारले जातात, त्यामुळे हे पॉईंट नोट करत चला. ठीक आहे मित्रांनो, प्रयोग या घटकावरचे जेवढेही प्रश्न बनतात ना, ते सर्वच्या सर्व तुम्ही पाठ करून घ्या किंवा मित्रांनो प्रयोगवर एक वेळा रिव्हिजन करून घ्या. त्यामध्ये खूप प्रश्न विचारले जातात. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग. शिवाजीने लढाई जिंकली या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? कर्मणी प्रयोग. ठीक आहे मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, कर्त्याला ने प्रत्यय आहे. कर्त्याला ने प्रत्यय आहे व क्रियापद मित्रांनो कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते. क्रियापद कशाच्या? कर्माच्या. कर्म काय आहे? लढाईच्या लिंग वचनानुसार बदलत राहते. ठीक आहे मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 17 आहे, वारली ही आदिवासी चित्रकला कोणत्या नैसर्गिक घटकापासून बनवली जाते? ठीक आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, तांदळाचे पीठ आणि डिंकपासून. ठीक आहे मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, पारंपरिक वारली चित्रकलेमध्ये तांदळाच्या पिठाची पेस्ट आणि पांढऱ्या रंगाचा वापर केला जातो. हा पॉईंट खूप महत्त्वाचा होता, तुम्हाला सांगून दिला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, अति शहाणा त्याचा ही म्हण पूर्ण करा. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. कमेंट बॉक्समध्ये मला आत्ताच सांगा. हे म्हण खूप सोपी आहे, खूप वेळा परीक्षेमध्ये आलेली आहे आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. अति शहाणा त्याचा काय रिकामा? त्याचा बैल रिकामा. ठीक आहे मित्रांनो, हे तर माहीतच होतं. घर खाली, रस्ता रिकामी आणि घोडा रिकामा, हे तर कटच होऊन जातात ऑप्शन. ठीक आहे. तर ह्या म्हणीचा अर्थ काय होते मित्रांनो? अति शहाणा त्याचा बैल रिकामा. याचा अर्थ होते अति शहाणा त्याचा बैल रिकामा. म्हणजेच काय होते मित्रांनो माहीत आहे? जास्त हुशारी दाखवणाऱ्याचे काम कधीच पूर्ण होत नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, राजस्थान. राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. लोकसंख्येने मित्रांनो, लोकसंख्येने भारतातील सर्वात मोठे राज्य म्हटले असते तर ते काय झाले असते मित्रांनो? उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश. लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य आहे उत्तर प्रदेश आणि क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान. ठीक आहे मित्रांनो, हा पॉईंट नोट करून ठेवजा. IMP आहे, खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. खूप वेळा परीक्षेमध्ये विचारले जाते की लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर ते कोणतेही उत्तर प्रदेश. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणतेही? तर राजस्थान. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, देव या नामाचे अनेक वचनी रूप काय होईल? देव या नामाचे अनेक वचनी रूप काय होईल? ठीक आहे मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, देवच होईल. देवा होईल काय? नाही. देवे चुकीचंच आहे, ऐकायलाच रॉंग वाटते. देवाला हे पण चुकीचं आहे, रॉंग वाटते ऐकायला. ठीक आहे मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, देव. देव. ठीक आहे. म्हणजे नेमकं लक्षात काय ठेवायचं आहे? जेव्हा देव या नामाचे एकवचन आणि अनेकवचन दोन्ही एकसारखेच होते. ठीक आहे मित्रांनो, अलग अलग होत नाही. त्यामुळेच म्हणजेच मित्रांनो देव हेच याचं अचूक उत्तर होईल. ठीक आहे. तर मित्रांनो, आजचे हे 20 महत्त्वपूर्ण प्रश्न होते. खूप IMP प्रश्न होते मित्रांनो. सर्वच्या सर्व तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. सोबत मित्रांनो, हे सर्वच्या सर्व परीक्षेमध्ये आलेले होते, रिपीट होते. या अगोदरचे मित्रांनो तुम्ही 2 प्रश्नसंच आदिवासी विकास भरतीचे पाहिले नसेल ना, तर ते आत्ताच बघून घ्या. ते मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्व फ्री क्लासेस अवेलेबल आहे मित्रांनो. आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या मित्रांनो. त्यावर आपण ह्या सर्वच्या सर्व क्लासची फ्री PDF अवेलेबल करून देणार आहोत. सोबतच मित्रांनो काही परीक्षेच्या अगोदर मी तुम्हाला एक्स्ट्रा PDF देखील देणार आहोत, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल.
सोबतच मित्रांनो आपल्या तलाठी भरतीचे फ्री क्लासेस सुरू आहे. सर्वच्या सर्व मित्रांनो सिरीज चालू आहे. 30 संभाव्य प्रश्नसंचांची ही सिरीज आहे. ही सर्वच्या सर्व फ्री अवेलेबल आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे मित्रांनो, ते देखील तुम्ही मिस करू नका. हा क्लास खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तुमच्या जे काही मित्र आहेत सर्वच्या सर्व तुम्ही ग्रुप स्टडी करत असेल त्या सर्वांना हा क्लास पाठवा मित्रांनो. त्यांना सांगा की आदिवासी विकास भरतीसाठी खूप महत्त्वपूर्ण क्लास चालू आहे, ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अजूनपर्यंत आपली शाळा जीकेला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. मी तुमच्यासाठी आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जास्तीत जास्त फ्री PDF अवेलेबल करून देण्याचा देखील प्रयत्न करतो. ठीक आहे मित्रांनो, तुमच्या परीक्षेपर्यंत मी तुमच्यासोबतच आहे. ठीक आहे, भेटूया पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.